ठरलं तर मग मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आता अर्जुन आणि सायली हे कारमधून जात असतात. तर आता तन्वीला आपण फोनवर कसं बोललो हे सर्व आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो. जे काही आहे ना ते तुम्हाला संदेशद्वारे कळवण्यात येईल असे आता तन्वीचे बोलणे आची आता अर्जुन ॲक्टिंग करत असतो. तर आता अर्जुन खूप जात असताना हसत असतो. तर सायली अर्जुनकडे बघत म्हणते की सर कसे ना अगदी लहान मुलासारखे रममाण होऊन जातात. तर आता इकडे तन्वीसुद्धा त्या माणसाला भेटायला जात असते आणि तन्वी म्हणते आता कुठे असेल तो माणूस. तेवढ्यात आता साक्षी ही तन्वीला कॉल करते. तर तन्वी म्हणते की अगं किती वेळापासून मी तुला कॉल करत होते. तर साक्षी म्हणते की तन्वी हळू बोल. साक्षी म्हणते काय प्रॉब्लेम आहे, मी थोडीशी बिझी होते, काय झालं. तर आता प्रिया म्हणते की साक्षी इकडे माझी वाट लागली आणि आता आपण दोघीही संपलो. इकडे मोठे वादळ आलंय, सुनामी वादळ. तर आता साक्षी म्हणते मला कळेल का नेमकं काय झालंय. तेव्हा तन्वी आता घडलेली सर्व हकीकत आता साक्षीला सांगते. तन्वी म्हणते मला एका माणसाचा फोन आला होता आणि त्या माणसाने आता त्याला कसा वात्सल्य आश्रमातील सर्व पुरावा माहीत आहे हे सांगितल्याचे तन्वी आता साक्षीला सांगते. तर आता तन्वी म्हणते की मी चौकात त्या माणसाची भेट घेण्यासाठी आता जाते आणि म्हणून मी तुला फोन करत होते. इकडे आता कल्पना आता प्रतापला बेडरूममध्ये कॉफी आणून देते आणि कल्पना ही प्रतापकडे बघत म्हणते की काय झालं तुमचे आता चेहरा असा उदास का दिसतो. तेव्हा आता प्रताप म्हणतो की कल्पना काही जरी केलं ना तरी माझं मन आज शांत राहत नाहीये. तर आता कल्पना म्हणते की असं का वाटतंय तुम्हाला आणि गेली काही दिवस आपले दिवससुद्धा किती छान गेलेत. कल्पना हसतच म्हणते की घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आणि आपल्या अर्जुन आणि सायलीने घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणलाय. प्रताप म्हणतो बरोबर आहे कल्पना तुझं, पण काही केल्या माझ्या मनातलं गिल्ट कमी होत नाहीये आणि मी अर्जुनच्या थोबाडीत मारली ते काहीही केल्या माझ्या मनातून जात नाहीये. प्रताप म्हणतो आपल्या तीनही मुलांना ते लहान असल्यापासून मी कधी बोटही नाही लावलं. प्रताप म्हणतो की आणि एका परक्या माणसाच्या आहारी जाऊन मी माझ्या मुलाला मारलं. तर कल्पना आता प्रतापला समजावू लागते. प्रताप म्हणतो चूक माझी होती आणि माझ्या चुकीचा दोष मी परिस्थितीला मला नाही देता येणार. तर आता कल्पना म्हणते की तुम्हाला तुमची चूक समजली ना मग त्यापेक्षा अजून काय प्रायश्चित्त करायचे आहे आणि जर प्रायश्चित्त करायचे असेल तर मग अर्जुनला काहीतरी स्पेशल करा. तर आता प्रताप म्हणतो की अगं कल्पना अर्जुनसाठी मी काय स्पेशल करणार. तर आता इकडे साक्षी ही तन्वीला म्हणते की अगं मला काय स्वप्न पडलं होतं का की हे करताना आपल्याला कुणीतरी बघेन म्हणून. तर साक्षी म्हणते की पण मला हे कळत नाही त्याच्याकडे हे सर्व पुरावे आहेत आणि तो हे सर्व पुरावे आपल्यालाच का देतोय. तर तन्वी म्हणते की मला वाटतं की त्याला पैसे काढायचे असेल आपल्याकडून. तर आता साक्षी म्हणते की एक काम कर ना, मी येऊ का तिथे. तर तन्वी म्हणते नको नको अजून काही कॉम्प्लिकेशन वाढायला नको. एक तर तू त्या माणसाला किडनॅप करशील, नाही तर गोळी तरी घालशील आणि तेव्हा मी अडकेन. तन्वी म्हणते की आणि मला तुझ्या अण्णासारखं जेलमध्ये नाही जायचं. तेव्हा जो काही घोळ आहे ना तिथे जाऊन मी बघते. तेव्हा साक्षी म्हणते की ए प्रिया माझ्या मदतीशिवाय तुझं पानही हलत नाहीये. तर आता लगेचच प्रिया म्हणते की आता तू शांत राहा आणि तिथे गेल्यानंतर मी तुला फोन करील आणि प्रिया फोन कट करते. तर आता इकडे कल्पना प्रतापला समजावते की तुम्ही घरातल्या घरातच काहीतरी करा. तुम्हाला आठवतंय का तुम्ही पूर्वी स्वतःच्या हाताने अगदी सागर संगीत कॉफी करायची अगदी जायफळ घालून आणि मग अर्जुन ती कॉफी पिऊन मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायचा. कल्पना म्हणते तुम्ही त्या स्टेशनला काहीतरी नावसुद्धा दिलं होतं. तर प्रताप म्हणतो बिग बॉस. तर लगेचच कल्पना म्हणते हो हो लग्न झाल्यापासून आपण असं काहीच केलेलं नाहीये. प्रताप म्हणतो कल्पना मी तर विसरूनच गेलो होतो, बरं झालं तुम्हाला आठवण करून दिली. तर कल्पना हसतच म्हणते की मग तुम्ही अर्जुनसोबत बिग बॉईज असं शेअर करा. तर आता लगेच प्रताप म्हणतो कल्पना तू खूप छान आयडिया दिली आणि आज रात्रीच मी ही ट्रिक करतो आणि तुझ्यासोबत बोललो ना तर मला आता हलकं हलकं वाटतं कल्पना. तर कल्पना खुश होती. तर आता प्रताप म्हणतो की कल्पना तू नसती तर काय झालं असतं माझं. आणि लगेच आता प्रताप कल्पनाच्या हाताचा किस घेतो. तर कल्पना म्हणते अहो काय कुणीतरी बघेन. तर प्रताप म्हणतो की एवढी सुंदर बायको असताना मी कशाला कुणाची काळजी करू. तर आता कल्पना म्हणते की ते सरबत पिऊन घ्या मी जाते खाली. तर प्रताप म्हणतो आणि काय गं लाल सरबत लाल साडी तुलासुद्धा तुझ्या सोन्याचं पाणी लागलेलं दिसतं. तर कल्पना हसू लागते. इकडे आता अर्जुन आणि सायली त्या माणसाला घेऊन एका ठिकाणी येतात. तर अर्जुन आता पटकन सिम कार्ड त्याच्या मोबाईलमध्ये घालतो. त्यानंतर सायली त्या माणसाला म्हणते की तुम्ही प्रियाची भेट घेतली ना, पुरावे द्यायच्या अगोदर तू त्या रात्री काय काय घडलं ना ते सर्व खरं खरं सांग असं बोलायला लावते.
सायली त्या माणसाला म्हणते की तिने जर विचारलं मगाशी तुम्ही फोनवर दुसऱ्या भाषेत बोलत होता आणि आत्ता अशा भाषेत का बोलता, तेव्हा तिला सांगायचं की कामाच्या वेळेनुसार मी माझी भाषा बदलतो. तर तो माणूस म्हणतो ठीक आहे. अर्जुन म्हणतो की तिला सांगा ती खोटं बोलती हे तुम्हाला माहीत आहे आणि तिने जर तिचा गुन्हा आज कबूल केला नाही ना, तुम्ही तुमच्याकडचे सगळे पुरावे पोलिसांना देताल म्हणून. तर आता अर्जुन तो फोन त्या माणसाला देतो आणि म्हणतो हा फोन घ्या. या फोनमध्ये मी रेकॉर्डर ऑन केलं आहे. ती जे काही बोलल ते सर्व या फोनमध्ये रेकॉर्ड होईल. तर आता अर्जुन म्हणतो की माझं नाव या फोनमध्ये मी AS नावाने सेव्ह केलं. तन्वी आलं की लगेच मला फोन करा. तर आता तो माणूस म्हणतो हे समजा मला जमेल का. तर सायली म्हणते तुम्हाला जमेल, फक्त ती बोलायला लागली ना हा फोन जवळ धरा. सायली म्हणते बरं आता आम्ही तिकडे भिंतीच्या पलीकडे जाऊन लपतो, ती येईलच आता. इकडे आता साक्षी ही एरझाऱ्या मारत असते. तर पाठीमागून आता चैतन्य कॉफी घेऊन तिथे साक्षीला म्हणतो की साक्षी तू काही टेन्शन घेऊ नकोस, मला माहिती आहे तुला फायनान्सरचं टेन्शन आहे. साक्षी म्हणते की त्याचं तर टेन्शन आहेच, पण त्यापेक्षा आता माझं अजून मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं मला मोठं टेन्शन येतं आहे. चैतन्य म्हणतो काय झालं आता. तर साक्षी म्हणते की तन्वीला एका माणसाचा कॉल आला होता आणि तो म्हणे की वात्सल्य आश्रमात विलाचा खून झाला ना, त्याच्याकडे एक पुरावे आहेत म्हणून. तेव्हा चैतन्य म्हणतो काय. तर साक्षी म्हणते हो. आणि एका चौकामध्ये आता तन्वीला त्या माणसाने भेटायला बोलावल्याचे आता साक्षी चैतन्याला सांगते. इकडे आता अर्जुन सायली भिंती पाठीमागे लपलेले असतात. तर तो माणूस आता तन्वी येण्याची वाट बघत असतो. तर चैतन्य म्हणतो जाऊ दे ना, तन्वीने काहीच केलं नाही ना आणि तू आश्रमात नव्हती, मग तुला एवढं घाबरण्याचं काय कारण. चैतन्य म्हणतो की तुझा आणि या विलासच्या खुनाचा काही संबंध नाही, तर तू एवढी घाबरलीस का साक्षी. तर साक्षी विचार करते की मी माती खाल्ली आणि आता त्याचा याला संशय यायला नको. साक्षी म्हणते चैतन्य तुझं करेक्ट आहे, पण अर्जुनने जर याचाच फायदा घेतला आणि पुरावे गोळा करून जर मला अडकवलं का तर, आणि मग मला आणि प्रियाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं. आणि जर तन्वी त्या माणसाला भेटायला जाऊन जर ट्रॅपमध्ये अटकली तर काय करायचं. तर लगेचच विचार करत चैतन्य म्हणतो की हा ट्रॅपच आहे, तो ब्लॅकमेलिंगचा नाही तर अर्जुनचा ट्रॅप आहे. तर सायली म्हणते व्हॉट. तर चैतन्य म्हणतो हो. तर साक्षी म्हणते की अरे आता त्या तन्वीला ब्लॅकमेल करून ती उगाच काहीतरी बोलेन आणि मग ती घाबरून आता खोटं बोलेन किंवा भीतीने काहीही बोलू शकते आणि मग अर्जुन त्याचाच पुरावा आता तयार करील. तर चैतन्य म्हणतो की अगदी तसंच होणार आहे आणि तन्वी जरी काही बोलली नाही तरीसुद्धा तो ह्याच प्रूव्ह करेल की त्याने पुरावे गोळा केले आणि तुम्ही आणि तन्वीने काही जरी केलं नसलं तरी तुम्ही तिकडे आलात म्हणून तुम्हीच हे सर्व केल्याचे तो कोर्टाला सांगेन. चैतन्य म्हणतो की तन्वी तिथे पोहोचता कामा नये, तू लगेच तिला फोन कर. तर साक्षी म्हणते हो हो मी लगेच तिला कॉल करते आणि साक्षी आता तन्वीला फोन लावते. तर आता इकडे साक्षीचा फोन येताच तन्वी विचार करते की ही साक्षी आता मला का फोन करते, मला तिकडे अर्ध्या तासात पोचायचं आणि पुरावे घ्यायचे. तर आता इकडे अर्जुन आणि सायली भिंतीच्या आडून आता तन्वीची वाट बघत असतात. तर तो माणूससुद्धा उभा राहून ती तन्वी येण्याकडे त्याचे लक्ष लागलेले असते. तर इकडे आता अर्जुन एकटक नजरेने तिकडे बघत असताना सायली ही अर्जुनकडे बघते. तर अर्जुनसुद्धा प्रेमाने सायलीकडे बघू लागतो. तर आता पुन्हा अर्जुन आणि सायली तन्वी येण्याकडे लक्ष लागून ठेवतात. तर तेवढ्यात तन्वी तिच्या कारमधून तिथे येते. तर आता तन्वी रस्त्याने येत असताना इकडे तो माणूस वाट बघून थकतो आणि अर्जुनला कॉल करतो आणि म्हणतो साहेब अहो उभा राहू राहू इथे घशाला कोरड पडली पण ती पोरगी काही आली नाही. तर अर्जुन म्हणतो तिथेच थांब. तर तो माणूस म्हणतो की ती जरी आली नाही तर मला या कामाचे पैसे द्याल ना. तर अर्जुन म्हणतो की तुला तुझे पैसे मिळतील. तर तो माणूस खुश होतो. तर आता सायली फोन घेत म्हणते की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, काही जरी झालं तरी तुम्हाला पैसे मिळतील. सायली म्हणते की बघा हे काम आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तेव्हा प्लीज जातीने लक्ष द्या. तर तो माणूस म्हणतो हो हो. तो माणूस फोन ठेवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो कसली माणसे असतात, काहीही काम नाही अजून आणि लगेच पैसे मागतात. तर आता इकडे तन्वी DS चौकात आलेली असते आणि त्या गार्डनमध्ये येत म्हणते की गार्डन तर हेच आहे. तर आता त्या गार्डनमध्ये आतमध्ये जातात अर्जुन सायली लपलेले असतात. तर तन्वी त्या माणसाला शोधत असते. तर आता तो माणूस तन्वीच्या तोंडातून विलासचा खून हा साक्षीने केल्याचे कसे वदवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.